पुण्याच्या खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाचे मुक्त व्यासपीठ मिळावे, त्यांनी तयार केलेल्या घरगुती वस्तू बाजारात विक्री करता याव्यात यासाठी राजगुरुनगर येथील दित्या फाउंडेशनच्या माध्यमातून राजगुरुनगर येथील आनंदी आनंद मंगल कार्यालयात 2 दिवस महिलांसाठी स्टॉल उभारण्यात आले। हा उपक्रम राबवण्यासाठी दित्या फाउंडेशनच्या सर्व कमिटीने परिश्रम घेतले असून पुढील काळात दित्या फाउंडेशन मार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी अनेक दररोजच्या वापरातल्या वस्तू, त्याचसोबत घरगुती उपयोगातील वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल महिलांनी लावले होते। या उपक्रमाला राजगुरुनगर शहरातील नागरिक आणि महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे। नमस्कार, मी रेश्मा वालजडे। मी आज इथे दित्या फाउंडेशनमध्ये जो स्टॉल लावला आहे कपकेक पेस्ट्रीचा, होममेड पेस्ट्री आहेत माझ्या। एक सगळ्याच ह्यांनी एक माझ्या व्यवसायाला एक चालना भेटली आहे, अजून वेगवेगळं करण्याची मला प्रोत्साहन भेटले। दित्या फाउंडेशनने 2 दिवस जो काही कार्यक्रम मेळावा भरवला आहे तो माझ्या व्यवसायाला छान प्रोत्साहन भेटते मला त्यातून। दित्या फाउंडेशन ही संस्था सामाजिक कामासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या सगळ्या भगिनी एकत्र येऊन, कोणत्याही पक्षाचा तिथे कुठल्याही प्रकारची एखादा विचार राहणार नाही, की सामाजिक संस्था या पद्धतीनं त्याची वर्षस्फूर्ती आणि हे जे उद्योजक आहेत हे घरगुती स्वतः तयार केलेला माल यांनी समाजापुढे आणावा, त्यांना विक्रीचं एक चांगलं म्हणजे सेंटर इथे मिळावं, त्यांच्या महिलांना प्रतिसाद मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा चांगला उद्देश लक्षात ठेवून ही संस्था गेली वर्षभर काम करते आहे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या गावातील आणि बाहेरील सगळ्या उद्योजकांनी आणि ग्राहकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आहे। त्यामुळे यापुढे या संस्थेचं काम खूप जोरात होणार आहे आणि वर्षातून अनेक वेळा वेगवेगळे उपक्रम ह्या संस्थेतून साजरे होणार आहे। आम्ही कमी पैशात महिलांच्या अंगाचे कला कौशल्य आहे त्याला वाव देण्यासाठी आणि त्यांच्या पदार्थांची आणि ह्याची कपड्यांची किंवा त्यांनी जे लावलेले स्टॉल आहेत त्याची विक्री होण्यासाठी किंवा लोकांना ते माहिती व्हावं की आपल्या राजगुरू शहरामध्ये की अशा पण बायका आहेत की त्या काही करू शकतात, म्हणून आम्ही हा उपक्रम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राबवतो। शुभांगी हिरामन सर, काय काम आहे, कशा प्रकारे काम सुरू आहे? दित्या फाउंडेशन हे महिलांना एक खुले व्यासपीठ आम्ही निर्माण केलेलं आहे। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना एक त्यांच्या व्यवसायाची वृद्धी करता यावी किंवा खेडोपाड्यातल्या ज्या महिला आहेत त्यांना थोडंसं त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्याचा वाव मिळावा म्हणून आम्ही आज हा उपक्रम राबवत आहोत। त्याच्यासाठी हा छोटासा पहिला प्रयत्न आहे की आम्ही हे स्टॉल लावलेले आहेत आनंदी आनंद मंगल कार्यालयामध्ये। असेच आम्ही दरवर्षी करणार आहोत आणि आमच्या संस्थेचं कार्य पुढे वाढावं म्हणून आम्ही काही सभासद पण घेत आहोत, ज्या सभासदांना आम्ही काही प्रशिक्षण आणि काही त्यांच्यासाठी जे उपयुक्त आहेत
ते उपक्रम आम्ही त्यांना करून देणार आहोत. हे आमच्या संस्थेचं काम आहे.